नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनेलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. तर मंडळी, सुंदर अशी संध्याकाळ झालेली आहे, तुम्ही बघू शकता आणि खूप छान वाटतंय. ॲक्च्युली मी अंगणामध्ये खूप जास्त पाणी मारून घेतलं आणि त्याच्यानंतर छान असा गारवा इथे सुटलेला आहे, संध्याकाळचा वारा येतोय आणि सूर्यास्त तुम्ही बघू शकता किती छान होतंय. म्हटलं चला आज या सूर्यास्तापासूनच आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया. आणि मस्त संध्याकाळ झालेली आहे, घरामध्ये पण माझं सगळं आवरून झालेलं आहे, तुम्ही इकडे बघू शकता. आरविश हाय कर बाबू. आणि आरविश इकडे कार्टून बघतो आहे. घरामध्ये माझं सगळं आवरून झालेलं आहे आत्ता. आणि अजून म्हणाल तर इकडे बघा, किचनमध्ये पण एकदम स्वच्छ झालेलं आहे किचन. मंडळी, मी आता मस्त तयार होते आहे. मला घरासाठी थोडी सामानाची खरेदी करायची आहे. जसं की मला इथे बाहेर आहे ना खराटा. मंडळी, मला झाडू घ्यायचा आहे, खराटा बोलतो कोणी कोणी त्याला. आणि त्याच्यानंतर अजून मला भरपूर साऱ्या गोष्टी घरामध्ये खरेदी करायच्या आहेत. ॲक्च्युली आपण जेव्हा सामान शिफ्ट करत होतो तेव्हा घरामध्ये जी सुरी असते ती हरवलेली आहे. त्याच्यानंतर भरपूर अशा छोट्या मोठ्या गोष्टी ना मिसमॅच झालेल्या आहेत माझ्या, तर मला खरेदी करायच्या आहेत. तर मग आता विशालचं कसं 2-3 दिवसांनी ते कामाला जातील, तर मग मला या सगळ्या गोष्टी करायला वेळ नाही मिळणार. म्हणून म्हटलं चला ते घरी आहे तर पटापट थोडीफार खरेदी करून घेते. आणि दिवसभर छान आराम केलेला आहे, थोडं छान वाटतं, रिलॅक्स वाटतं आहे आणि बरं वाटतं. शांतता आहे इथे. दुपारची झोप पण छान येते, रात्री पण झोप छान लागते. अजिबात दगदग नाही, काय नाही, एकदम शांतता आणि प्रसन्न वाटतंय खरं तर. आणि हो, अजून एकदा सांगायचं आहे की खूप जण कलरबद्दल बोलत आहे की हा कलर नको, तो कलर लाव. तर मंडळी कसं आहे माहिती आहे का, ह्या जो एरिया आहे ना तो खूप पावसाचा एरिया आहे, ठीक आहे, इगतपुरी. आणि दर पावसाळ्यामध्ये इथे कलर खराब होतोच होतो, लिकेज होतच होतं. हे प्रत्येक वर्षी, म्हणजे तुम्ही स्लॅब टाका करायला किंवा तुम्ही लिकेजसाठी काहीही करा, तरी इगतपुरीचा पाऊस हा एवढा जास्त असतो की लिकेजचा प्रॉब्लेम येतो आणि कलर खराब होतोच. मग तुम्ही कितीही चांगला कलर द्या, कितीही छान क्वालिटीचा कलर द्या, तरीही ते खराब होणारच. हे पण मी तुम्हाला पुढे जसं जसं पाऊस वगैरे सुरू होईल ना, तर या कलरचं पण मी तुम्हाला दाखवेल की कसा झालेला आहे ते. मग प्रत्येक वर्षी महागाचा कलर करण्यात काहीही अर्थ नाही आहे. म्हणून हा जो कलर केलेला आहे तो रूम मालकाने करून दिलेला आहे, कारण त्यांनाही प्रत्येक गोष्टी परवडल्या पाहिजे त्या हिशोबाने आणि आपल्यालाही परवडलं पाहिजे त्या हिशोबाने. आणि हा कलर जेव्हा फायनल केला तर ते दादाच होते इथे कलर करण्यासाठी आणि ऑलरेडी ह्या रूमला तोच कलर केलेला होता 6 महिन्यापूर्वी. म्हणून त्यांनी मग तोच कलर केला. कारण जर परत कलर जर चेंज करायचा असता तर ऑफकोर्स त्यांना खर्च खूप जास्त लागला असता कलर चेंज करण्यासाठी. कलर आपण नाही केलेला, रूम मालकाने केलेला आहे, त्यामुळे तो त्यांचा डिसिजन होता. आणि मला तरी असं नाही वाटत आहे की कलर खूप खराब आहे किंवा छान नाही दिसत आहे. खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत, खूप छान वाटतंय आणि प्रसन्न वाटतंय मला. जे आहे तेच क्लिअर सांगते. भरपूर जणांना घर खूप आवडलेलं आहे, त्याच्यासाठी खरंच थँक्यू. पण काही जणांना नसेल आवडलं तर बघा, मला राहायचं आहे इथे, विशालला राहायचं आहे आणि माझं बाळ, माझ्या एवढ्या बाळाला पण आमचं घर खूप आवडलेलं आहे आणि मुळात आम्ही दोघं जण खूप खुश आहोत. तर मग तुम्हाला असं वाटत असेल तर मी असं नाही बोलणार की म्हणजे तुम्हाला आवडत नाही आहे. प्रत्येकाचा चॉईस असतो, प्रत्येकाचे काही ना काही गोष्टी असतात आणि त्या हिशोबाने आपण ठरवतो. तर आम्हाला हा कलर आवडला, आम्ही केला. बघू नेक्स्ट इयर जर आपल्या हातात असेल की आपण चेंज करून घेऊ शकतो तर आपण करू. खर्च जास्त 1-2 हजार रुपये जास्त लागले तर आपण ते पण टाकूया, तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. पण आता त्यांनी करून दिलं आहे, त्याच्यात मी हॅप्पी आहे आणि थोडं तुम्ही पण समजून घ्या या गोष्टी. तर मंडळी, अजून म्हणाल तर आता तयारी करते, निघायचं आहे मला. चला, आणि तुम्हाला पण दाखवते की आज आपल्या नवीन घरासाठी मी काय काय खरेदी करते. ॲक्च्युली माझ्या माइंडमध्ये तर खूप चांगल्या गोष्टी आहे, पण माझ्या बजेटच्या हिशोबाने आणि या महिन्याचा जो बघता माझं जो बजेट आहे त्याच हिशोबाने मी ज्या मला गरजेच्या वस्तू आहेत त्याच मी खरेदी करणार आहे मंडळी. तर चला घरात जाऊया आता. आणि अजून एक माऊ आहे इथं, बोका आहे बोका. त्याने ना आज आपलं 1/2 लिटर दूध पिऊन घेतलं फ्रीजमध्ये जाऊन. तर आता पण तो इथे जवळपासच फिरतोय. त्याला असं वाटतं कधी चान्स भेटेल आणि कधी किचनमध्ये जाऊन दूध पिऊन येईल. 1/2 लिटर दूध पूर्ण त्याने फिनिश केलं आणि मस्त असं ना मिशांवरून जीप फिरवत किचनच्या बाहेर येऊन मला म्याव म्याव करून दाखवत होता की मी दूध पिलो म्हणून असं. तर खूप सुंदर आहे तो, पूर्ण व्हाईट कलरमध्ये आहे, तुम्हाला दाखवते मी. इकडे उभा आहे तो, कुठे लक्ष आहे काय माहिती त्याचं, काहीतरी पाहिलं असेल त्याने. तिकडे लक्ष. मन्या इकडे आहे.
इकडे ये लवकर, दूध गरम केलं, लवकर ये. खाली बघ रे तू. हासतो याने लबाडानी दूध पिऊन घेतलं. मंडळी मी छान अशी तयार झालेली आहे आणि पिशवी घेतली आहे ही ऍक्च्युली काय घेतलं बॉल. बरं आरविश त्यांना रबरी बॉल आहे तो याच्यामध्ये आहे. तेच सांगतो की माझा बॉल पण याच्यामध्ये आहे असं. तो मी काढून ठेवणार तो का मी मार्केटला सोबत घेऊन जाणार नाही. पण तो खूप जिद्दी करत होता की माझा बॉल पण सोबत घे म्हणून घेतलाय तो. आणि याच्यामध्ये कुकरचं झाकण आहे खरं तर. ॲक्च्युली काल अचानकच आहे ना कुकरचं झाकण खराब झालं माहिती नाही काय. पण मग दाखवून आणते त्याला. इथे आमच्या इथेच आहे ना दुकान आहे आणि त्याला फोन केला होता तर दुकान चालू आहे बोलला. तर मग जाऊन घेऊन येते आता. चला मग छोटी मोठी खरेदी करण्यासाठी आणि इगतपुरीच्या मार्केटमध्ये जाणार आहोत. इगतपुरीच्या मार्केटमध्ये चांगल्या गोष्टी मिळायला पाहिजे नाही तर मग आपल्याला घोटीशिवाय ऑप्शन नाही राहणार. आणि आता तरी मी यावेळेला घोटीला काही जाणार नाही. शेळी मला डायरेक्ट कॅन्सल करावं लागेल प्लॅन मग नाव. नाही आता घोटीचा मार्केट जो असतो म्हणजे मेन शनिवारी असतो. हो मग शनिवारी जावं लागेल आपल्याला. जावं लागेल पण अजून वेळ आहे त्या गोष्टींसाठी. आता भरपूर गोष्टी जे आहे घरातले बाकी आहे ते घेऊन येतो आम्ही. आता 6:30-7 झालेत. जाऊन पटकन लवकर घेऊन येतो. छान वाटतं ना खूप फ्रेश वाटतं मंडळी. दुपारची झोप पण येत नाही एवढं फ्रेश वाटतंय इकडे. चला मग निघालो आहे आम्ही आणि लाईट्स पण लागले आहेत. तुम्ही इकडे बघू शकता होळी अजून पेटलेली आहे. हे बघा काय होई अजून जळते. हे बघा होळी अजून पेटलेली आहे. इकडे सगळे लहान लहान मुली खेळत आहेत. आणि हा फ्रंट साईड आहे घराचा. हे बघा ह्या घराच्या मागे आपलं घर आहे. इकडनं जावं लागतं आपल्या घरासाठी. पण या साईडला पूर्ण तुम्ही बघू शकता पूर्ण वस्ती आहे. हाय हाय. इकडे बघा इकडे पण होळी अजून पेटलेली आहे. रोड आहे. इकडे आहे दत्त मंदिर. घरापासून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती मंदिर आहे हे दत्त मंदिर. हे बघा आता आतमध्ये जात नाही पण इकडे तुम्ही बघू शकता दत्त मंदिर. आणि वरती छान असा कलश. बाहेर निघाला आरविशनी लगेच खरेदी केली आहे. हे बघ खेळणी घेतली आहे. किती खेळणी घेणार आहे माहिती नाही. आमचं घर अर्ध खेळण्यानीच भरणार आहे आता. तो नजर ठेवतो खेळणीवर. कोणाला थँक्यू बोलतोय. बाबाला थँक्यू बोल. बाबाला थँक्यू बोल. थँक्यू बोलला तो तुम्हाला ऐकलं का. वेलकम आरू. हा डबा घेते मी आहे ॲल्युमिनियमचा घेतलेला आहे. ॲक्च्युली हा 9 किलोचा आहे. कारण मला ना इकडे तिकडे कसं की कॅरी बॅगमध्ये पीठ देतात दळून. तर इथे डबा घेऊन जावं लागतं दळण करण्यासाठी. तर मग दळणाला मला डबा नव्हता. तर दळून आणण्यासाठी आणि पीठ ठेवण्यासाठी हा छान असा डबा घेते आहे मी. आणि दादांनी त्याची किंमत 450 सांगितली आहे. पण भाव करून कमी करून घेईल मी. हे बघा दादा हा पीस थोडं चेंज करून द्या. आणि अजून आता पिण्याचं पाणी भरून ठेवावं लागेल स्टोअर करावं लागेल. त्यामुळे मग हंडा घेते आहे. एक हंडा कशी आपल्या घरी आहे पण मग अजून एक घ्यायची आहे मला. तर त्या हिशोबाने मला हा हंडा आवडलेला आहे. हे बघा याच्यापेक्षा मोठा हा आहे. तर हा खूप हेल्दी होणार पण याच्यात पाणी जास्त येईल असं होईल. तर बघू या दोघांमध्ये एक फायनल करेल मी. आणि हे इगतपुरीमध्ये शॉप आहे. तर बघू आता काय काय घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. ती बकेट घेतलेली आहे. डब्बा घेतलेला आहे आणि एक सुरी वगैरे घेतली. तर अजून पुढे खरेदी करायची आहे. चला आहे आरती चालू आहे. हां तर गावठी लसूण आहे 30 रुपये पाव. 30 रुपये पाव आहे.
आरती चालू झाली आणि आरविश काय राहिला नाही, लगेच आतमध्ये गेला आरतीला. दहाची करत आई. हे आहे इगतपुरीचं मार्केट. हरभरा वांगे वाट्यावरती. कांदे 10 रुपये किलो आहे आणि हे कांदे 15 रुपये किलो. बटाटे पण आहेत, लसूण. तो ना या वांग्यांचा भाव विचारतोय. विचार कसं आरू, आजीला विचार. वांगे नकली म्हणतो. तर चला निघतोय. आरविशची अशी मस्ती चालू आहे इथे मार्केटमध्ये पण. दा इकडे मी घेते पिशवी. ना आणि विशालसोबत मार्केटमध्ये येणं म्हणजे ना, मला तिथे अर्धा तास लागेल, तिथे 1-1.5 तास लागून जाईल अशी गोष्ट आहे. कारण सगळे त्यांच्या ओळखीचं भेटतात तिथे. प्रत्येक सेकंडला कोण ना कोणी भेटतंय. करणार मग आता खायला कसं भेटणार गावठी? सगळं हायब्रिडच आहे. आम्ही आहोत न्यू बॉम्बे हॉटेलमध्ये आणि मलाई बर्फी घेतली, त्याच्यानंतर दही वडे घेतले, मसूर घेतली, अशी सगळ्या मिठाई थोड्या घेतल्या, पण सगळ्या घेतल्या आहे. कारण आता खूप दिवसांनी टेस्ट करायला मिळेल बॉम्बे हॉटेलचं आणि इगतपुरीमध्ये फेमस आहे हे. तर चला. आणि पप्पांसाठी पण थोडासा खाऊ घेतला आहे, तो आता घरी जाऊन देईल त्यांना. आणि आता पूर्ण माझी खरेदी झाली आहे. आता सरळ इकडनं रिक्षा पकडायची आणि घरी जायचं आहे. मंडळी मी घरी आले आणि लगेचच स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. स्वयंपाकामध्ये एक करी बनवली, राईस बनवला आहे आणि चपात्या. असं रात्रीचं जेवण असणार आहे, तुम्हाला दाखवते. एकदम झटपट केलं आहे मंडळी, खूप घाई स्वयंपाक केला आहे मी आज, दाखवते तुम्हाला. इकडे आहे राईस आणि ही आहे एक करी. दिसते कलर खूप छान आलेला आहे तिला. आणि इकडे चपात्या होत आहेत. चपाती थोडीशी जळली शुभच्या नादामध्ये, बट ठीक आहे, चालत आहे. 9 साडेनऊ होत आलेत आत्ता. पटकन जेवण करून घेईल कारण मला पण थोडीशी भूक लागली आहे. बाहेर काही खाल्लं नाही, डायरेक्ट घरी चालू आम्ही. आणि आता फक्त 2च चपात्या लाटायच्या आहेत मला. पटकन चपात्या होऊन जातील माझ्या. चला जेवण करून बोलते तुमच्यासोबत. तर व्हेरी गुड. नाव करायला आणलं ना आरू तुला? काय काय घेतलं आपण? मग आहे बाबू, ते मग. कप नाही, मग येते मग. हा कलर कोणता आहे? हा कलर कोणता आहे? दाखव ना कोणते कोणते. तुझा कोणता मग आहे बाबू? तुझ्यासाठी कोणता मग आणला आपण? तुझा ब्राऊन कलर, पिंक कलर आणि ब्ल्यू कलर. व्हेरी गुड. येस. हा कलर कोणता आहे? रेड कलर आहे. हे कशासाठी आणलंय आपण? काय करायचंय? नाव करायला आणलं ना त्याच्यात. तर मंडळी आताच आमचं जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि भांडी वगैरे पण घासून झालेली आहेत. सगळं घरातलं आवरलं आणि आता शॉपिंग जी केलेली आहे ती तुमच्यासोबत शेअर करते. ही घासणी माझ्या हातात आली, ती दाखवते फर्स्टच. ही रेड कलरची घासणी आली 10 रुपयाची. आणि हा खराटा आणला आहे. अंगण झाडण्यासाठी लागतं बाहेर, अंगण झाडण्यासाठी बाहेर लागतो म्हणून हा झाडू घेऊन आले. आणि हा झाडू घेऊन घ्यायला गेले ना, तो दुकानवाला एवढा हसला. बोलतो वहिनी कोणाला झाडायचंय? तर म्हटलं अंगण झाडायचंय. तर पक्का अंगणच झाडायचं का विशाल भाऊला झाडतं? म्हटलं मला राहायचंय सोबत, झाडायचा प्रश्नच येत नाही.
आणि एवढे हसत होते ना त्यांची म्हणजे मस्करी करत होते. काय झालं तुला? पार्टीचे हा जा बसा खाली बसा खाली. तर एवढं हसलो ना आम्ही, खूप हसलो. आणि त्याच्यानंतर हा एक झाडू आणला. ऍक्च्युली गाला बघत होते पण हा झाडू आणलेला आहे. आणि हे पण विशालच्या फ्रेंडच्या दुकानातूनच आणलेलं आहे. त्याच्यानंतर ही बकेट आणली आहे. बाकी दादी ने हम्म. देखी ना त्याच्यात नाव करणार आहे. आरू नाव करणार आहे. जा आरू, ही बकेट घेऊन बस इथे. आरू नाव करणार आहे. बच इथे बच 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 बच. आची नाव करणार. आणि हा डबा भेटलेला आहे. याच्यामध्ये भाजी आहे, भेंडी, काकडी आहे. त्याच्यानंतर अजून लसूण आहे. पुन्हा अजून भाजी घेतलेली आहे. तर त्या सगळ्या आहेत. आणि अजून भरपूर काही सामान खरेदी केलेलं आहे मी. खूप जास्त अंडी आणलं, केळी आणले, ॲपल आणलेले आहे मार्केटमधनं. पुन्हा भरपूर अशा खूप काही गोष्टी आणलेल्या आहेत मी. पण ह्या मेन आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. हे बघा हा डब्बा, हा 350 रुपयाला दिला ना? 350 रुपयाला दिला हा. चांगला पडला आपल्याला तो. हो. 350ला चांगला आणि आहे. हे मग पण एक 20-30 रुपयाला घेतले मी हे मग. ऍक्च्युली काय होतं माहिती का मंडळी, मी आज तुम्हाला सगळ्यांसमोर सांगते. तर मंडळी, मी यापुढे विशालसोबत कधीच मार्केटला जाणार नाही. कारण काय होतं माहितीये का, विशालसोबत मार्केटला गेलं ना की विशालचे एवढे मित्र भेटतात. पहिली गोष्ट तर मी आता किती 6:30ला मी गेलो होतो इकडनं. यायला मला 9 वाजले घरामध्ये. करेक्ट 9 वाजता पोहोचली मी. एवढा वेळ माझा मार्केटमध्ये गेला तर गेला. आणि अजून एक गोष्ट म्हणाल तर प्रत्येक दुकानदार विशालला ओळखतात. भाजीवाल्यापासून, कांदे बटाट्यापासून, ते हे भांड्यांची दुकानं विचारू नका, फ्रुट्सवाले विचारू नका, सगळे विशालचे ओळखीचे. असं होतं. आणि मग काय होतं की भाव करता येत ना मला. म्हणजे असं नाही बघा, मला घ्यायचंय की वस्तू नाही घ्यायची तो माझा निर्णय आहे. पण मग कसं ते काय बोलतात, वहिनी घ्या तुम्हाला काय हवंय ते. आणि भाव मग मला ते म्हणजे किंमत करता येत नाही, भाव करता येत नाही. मग काय विशाल पण बोलतात आपलीच दुकान आहे. तर विशाल बोलतात सेट आओ ना तुम्हारी दुकान आहे असं बोलतात. मग काय भाव करायचा आणि कसं बोलायचं मला समजत नाही. मी शांत बसून घेते आणि मग जास्त न बोलता ते लोक बोलतात इतने काय, मग मी तेवढे पैसे देते, निघून येते. हे माझ्यासोबत जवळजवळ 5-6 वेळा झालेली. मी पहिले पण इगतपुरीमध्ये यायचे ना, मी घरी येऊन सरळ सांगायचे की मी मार्केटला जाणार नाही विशालसोबत. कारण मला कसं भावताव करायची सवय आहे, बार्गेनिंग करायची सवय आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि विशालसोबत असले की ती गोष्ट पॉसिबल होत नाही. आता हे मध्ये पण एक मित्राने आर्विशला ज्यूस घेऊन दिला. तर मी बोलली की आर्विश जेवण नाही करणार, राहू दे म्हणून. तर मी बोलता बोलली पटकन कि वो जब से इधर आया है तब से वो खाना ही नहीं खा रहा है, यही ऊपर का है, बाहर जाता है तो यही खाता रहता है इधर, अशी बोलली मी. तो बता भाभी आपको ये पता नहीं है, अगर इसके बाबा रहते ना तो ये कंधे से नीचे भी नहीं उतरता, इतना लाड प्यार होता है इसका, ये मार्केट में उसको लेके घूमते थे. मतलब म्हणजे आर्विशचे आजोबा असते तर खूप लाड झाले असते त्याला. म्हणजे असं खांद्यावरून खाली पण नसतं उतरवलं, एवढे त्याचे लाड झाले असते. असं ते म्हणजे मला सांगत होते. आणि माझ्या सासऱ्यांचं नाव काढत होते खूप जास्त. तर ते नाही, असं सगळ्या गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत शेअर केल्या. आणि घरासाठी थोडीफार शॉपिंग केली, ती कशी वाटली मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.